जय सियाराम। मी शैलेश शिंगंजुडे आपल्या सर्वांचे पवित्रमय वसुंधरा पायदिंडीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून साकारलेली ही वसुंधरा पायदिंडी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी। आज आहे 6 ऑक्टोबर 2025 आणि वसुंधरा पायदिंडीचा सलग 26वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे पहिले सत्र। वसुंधरा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। निसर्गाचे रक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे। प्रदूषणामुळे पाणी, हवा आणि जमीन दूषित होत आहे। म्हणूनच ही वसुंधरा पायदिंडी झाडे लावा आणि हरित क्षेत्र वाढवा, परिसर स्वच्छ ठेवा असे संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवत श्री क्षेत्र नानिजधामच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। चला तर मग आपणही या आजच्या पहिल्या सत्रात सहभागी होऊया। सूर्यनारायण आकाशात आले आणि त्यांच्या तेजस्वी किरणांनी सारा परिसर उजळून निघाला। या मंगल सकाळी यात्रिकींच्या दैनंदिन साधनेमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। भक्तिभाव, शांतता आणि आनंद याचं सुंदर मिश्रण असणाऱ्या सकाळी काकड आरती संपन्न झाली आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही भक्ती, प्रेरणा आणि नवीन ऊर्जेने झाली। सकाळच्या पवित्र वातावरणात भक्तिभावाने पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले। श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञतेच्या भावनेने सर्व यात्रिकी या पूजनात सहभागी झाले होते। पूजनानंतर पवित्र आणि मंगलमय वातावरणात सुमधुर धुपारती संपन्न झाली। त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना आकर्षक, रंगबेरंगी व सुगंधी फुलांनी सजविलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आले। संपूर्ण वातावरण अद्भुत सौंदर्याची अनुभूती देत यात्रिकींच्या मनात श्रद्धा व सकारात्मकतेची नवीन ऊर्जा निर्माण करत आहे।
आज आपण ज्या जगात राहतो ते जग खूप सुंदर आहे, परंतु त्याचबरोबर जगासमोर प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या देखील आहेत. पण आता ही वेळ गेली नाही. आपल्याला जागरूक होण्याची आणि बदल करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली जीवनशैली स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. ही जीवनशैली आपल्याला निसर्गाशी सुसंगत राहण्याची संधी देते आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी पृथ्वीला सुरक्षित आणि हिरवीगार ठेवते. ही जीवनशैली अंमलात आणण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. आपल्या घरातील विजेचा काही भाग सौर ऊर्जेवर चालवा. प्लास्टिक आणि रासायनिक वस्तूंच्या ऐवजी निसर्गस्नेही वस्तू निवडा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, यामुळे प्रदूषण कमी होते आणि आपण निरोगी राहतो. हे छोटे छोटे बदल जर आपण दैनंदिन जीवनात अंगीकारले तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्लास्टिक टाळणे हे सगळे आपल्या पर्यावरणासाठी मोठे योगदान ठरते. आपल्याला क्रियाशील होऊन हरित जीवनशैली अंगीकारायला हवी. यातून निसर्गाचे रक्षण होते आणि पृथ्वी सुरक्षित राहते. आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे आपल्या पर्यावरणामध्ये अनेक बदल होत आहेत. त्यात सर्वात मोठे संकट म्हणजे प्रदूषण. पाणी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. पाणी प्रदूषणामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता प्रभावित होते आणि जलचर प्राणी संकटात येतात. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, हृदयाचे रोग वाढतात आणि ध्वनी प्रदूषण आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम करतात. म्हणूनच प्रदूषण नियंत्रण ही आपली जबाबदारी आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, प्लास्टिक वापर टाळणे आणि नद्या नाल्या स्वच्छ ठेवणे, वाहतूक आणि उद्योगांमधून निर्माण होणारे धूर आणि वायू कमी करणे, घरगुती आणि सार्वजनिक जागांमध्ये जास्त आवाज होणाऱ्या उपकरणांचा मर्यादित वापर करणे. ही साधी पावले उचलल्यास आपण स्वच्छता राखू शकतो, प्रदूषण कमी करू शकतो आणि एक निरोगी, सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो. गुरुनामाचा गजर करत, शिस्तबद्ध मजल दरमजल प्रवास करत, हिरवी धरती आनंदी जीवन, झाडे लावून करू
सुंदर पर्यावरण असे अमूल्य संदेश देत ही वसुंधरा पायदिंडी पोहोचलेली आहे रेल्वे ब्रिज जवळ सोलापूर तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी। रथाजवळ पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन होत आहे। मंत्रोपचाराच्या गजराने संपूर्ण वातावरण दिव्य व मनमोहक झालेलं आहे। या ठिकाणी यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। या अन्नदानाचे सौभाग्य लाभले आहे सुनीता पुरुषोत्तम इंगोले। अन्नदात्याचे खूप खूप कौतुक। एकीकडे 21व्या शतकामध्ये जग प्रचंड वेगाने प्रगती करत आहे, तर दुसरीकडे या प्रगतीच्या वेगातूनच निर्माण झालेल्या अनेक समस्यांनी संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण केले आहे। त्यातच सर्वात मोठी समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग होय। सध्या वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर विरळ होत आहे, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत। कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे उष्णतेचे प्रमाण खूप वाढले आहे। जंगलतोड, कारखाने व वाहनातील धूर यातून होणारे प्रदूषण यासारख्या अनेक घटकांचा परिणाम म्हणून जागतिक तापमान आज वाढतच चालले आहे। बर्फ वितळू लागल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होते आहे। शेत जमिनीतून पाहिजे तशी उत्पन्न होत नाहीये। पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे। हीच बाब लक्षात घेऊनच वसुंधरा पायदिंडी जैविक इंधनाचा वापर करा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अळवा, पाणी जिरवा असे पर्यावरणपूरक संदेश देत जनसामान्यापर्यंत पोहोचवत मार्गस्थ होत आहे।
महंता तुझी योगिराया. उत्साही आणि मंगलमय वातावरणात वसुंधरा पायदिंडीचा अनोखा प्रवास येऊन पोहोचलेला आहे डॉक्टर भैयासाहेब वळसंकर प्रशाला तिर्रे, जिल्हा सोलापूर या ठिकाणी दुपारच्या महाप्रसादाकरिता. सर्वप्रथम वेदमंत्रांच्या गजरात पवित्र वातावरणात पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले. स्वामी जय जय योगिया, गाणितवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, गाणितवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. त्यानंतर सर्व यात्रिकी व भाविकांना दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे सविता राजेंद्र जाधव. आपले मनपूर्वक कौतुक. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेली वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी महाप्रसादाच्या ठिकाणाजवळ संस्कृती मंगल कार्यालय बेलाटी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी सन्माननीय अमृता ब्रह्मदेव ननावरे सहाय्यक कक्षा अधिकारी सोलापूर जिल्हा सोलापूर व इतर मान्यवरांच्या हस्ते 4 झाडांची लागवड करण्यात आली. आता आपण पाहिला या वसुंधरा पायदिंडीचा पहिल्या सत्रातील नयनरम्य प्रवास. चला तर मग अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात दंग होण्याकरिता भेटूया दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. नाथ महंता तुझी योगिराया.